नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर चला बघूया। बघा इथे मी शेंगा घेतल्यात, त्या बारीक अशा प्रकारच्या कापून घेतल्यात। आता ही वरची साल आता आपण अशी काढून घेणार आहे। बघा अशा प्रकारच्या आता आपण सगळ्या पण काढून घेणार आहे। बघा अशा प्रकारच्या आपण साल काढून घेतले। आता हे उकळायला टाकतोय आपण। बघा इथं आपलं पाणी गरम झाले, त्याच्यामध्ये आपण हे शेंगांना ना एक उकळी काढून घेऊ चांगली, आणि थोडंसं मीठ घालतोय आपण त्याच्यामध्ये। बघा इथं शेंगदाणे भाजून आणि हे वरचे साल काढून घेतले। आता आपण मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेणार आहे त्याचा। बघा अशा प्रकारचा एकदम बारीक कूट केलाय आपण। बघा इथं 5-7 मिनिटं आपण उकळी काढून घेतली। आता आपण काढून घेतोय शेंगा। बघा इथं आपण मसाले घेतले, लाल तिखट घेतले 2 चमचे, अर्धा चमचा हळद घेतली, चवीपुरतं मीठ घेतले, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, आणि शेंगदाण्याचा कूट आणि बघा आपण आता 4-5 पळी तेल घालून घेणार आहे। बघा आपण दाखवलेले मसाले इथं आधी घालून घेतोय। बघा इथं टमाटर कापलेलं आपण ते पण घालून घेतोय। बघा हे टमाटर असं बारीक होईपर्यंत आता आपण हलवीतच राहायचंय। बघा आपले टमाटर पूर्णपणे बारीक झाले। आता आपण याच्यामध्ये शेंगा घालून घेतोय, त्या पण अशा परतून घ्यायच्या 1-2 मिनिटं। बघा आपले शेंगा मस्त परतून झाले। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट घालतोय। बघू शकतात आपल्या शेंगा पण पूर्ण परतून झाल्यात शेंगदाणे टाकून। आता आपण याच्यात गरम केलेलं पाणी घालतोय। तुम्हाला पाहिजे असेल तेवढंच तुम्ही रस्सा पकडू शकतात। बघा इथं आपली 15 मिनिटात भाजी तयार झाली। बघू शकतात तुम्ही अशा प्रकारची आपली भाजी झाली। बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।